नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एअरपोर्टवर काय काय प्रोसेसिंग करावी लागते आणि फ्लाइट पकडण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील। तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी कविता तुमच्या सगळ्यांचं ह्या व्लॉगमध्ये स्वागत करते। एअरपोर्टवर एंट्री। सर्वात आधी आपण एअरपोर्टच्या एंट्री गेटवर येतो। येथे सिक्युरिटी आपले तिकीट, बुकिंग कन्फर्मेशन आणि ओळखपत्र म्हणजे ID प्रूफ येथे दाखवावा लागतो। ते आपल्याला त्याच्यानंतरच आतमध्ये सोडतात। आता आपल्या बॅगांची चेकिंग होईल, त्यांचं वजन करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेसिंग होईल। बॅगांची चेकिंग झाल्यानंतर आपली जी एअरलाइन्स आहे तिथे जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे आणि तिथे आपल्या बॅगा जमा करायचं आहे आणि बोर्डिंग पास मिळवायचा आहे। खूप साऱ्या एअरलाइन्स तुम्हाला एअरपोर्टवर दिसून येतील। आपली कोणती आहे ती ओळखून आपल्याला तिथे जाऊन उभं राहायचं आहे। ज्या बॅगांचं आपलं वजन झालेलं असतं त्या बॅगा आता आपण येथे पाठवून देणार आहोत आतमध्ये आणि आपल्याजवळ फक्त हँडबॅग राहणार आहे। येथे आपल्याला आपलं विमान वेळेवर आहे की नाही ते कळतं। आता आपण आपली जी हँडबॅग आहे तिचं चेकिंग करूया। जिथे आपण बॅगा देतो तिथेच आपल्याला बोर्डिंग पास मिळतो, ज्याच्यावर आपलं गेट नंबर आणि सीट नंबर लिहिलेला असतो। सिक्युरिटी चेक। आता हा सर्वात महत्त्वाचा स्टेप आहे। येथे आपण आपल्या हँडबॅगमधील इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लॅपटॉप, पॉवर बँक, चार्जर, मोबाईल सगळं काही बाहेर काढून ठेवतो आणि कधीकधी आपल्याला शूजसुद्धा बाहेर काढून ठेवावे लागतात। आपले सर्व सामान हे स्कॅनरमधून जाते आणि आपणही सिक्युरिटी चेक करून पुढे जा। तिकिटावर जो गेट नंबर लिहिलेला असतो त्या गेटने तुम्ही आतमध्ये जा। वेटिंग एरिया आणि बोर्डिंग गेट। तर आता सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपण पोहोचतो ते वेटिंग एरियामध्ये। येथे आपण आपल्या बोर्डिंग गेटवर जाऊन बसतो। जर समजा फ्लाईटपर्यंत जर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, एअरपोर्टवर जाऊन तुम्ही काय काय करू शकता, तर खायला काहीतरी घेऊ शकता। एअरपोर्टवर खाण्याचे बरेच पर्याय असतात, सँडविच, कॉफी, बर्गर, पिझ्झा इत्यादी। तसंच तुम्ही येथे शॉपिंगही करू शकता। एअरपोर्टवरील ड्युटी फ्री शॉप्समधून तुम्ही परफ्यूम, चॉकलेट्स, सनग्लासेस, गिफ्ट आयटम भरपूर प्रमाणात मिळतात, हे तुम्ही खरेदी करू शकता। आता वेटिंग लाऊंजमध्ये तुम्ही आरामही करू शकता। जर तुम्हाला कुठे हिंडायचं वगैरे नसेल तर तुम्ही वेटिंग लाऊंजमध्ये आरामसुद्धा करू शकता। तेथे तुम्हाला चार्जिंग पॉईंट असतात, सोफे आणि सायलेंट झोनसुद्धा असतो। येथे तुम्ही निश्चितपणे आराम करू शकता। बोर्डिंग गेटवर तुम्ही 30 ते 40 मिनटं आधी फ्लाईटच्या आधी पोचू शकता। बोर्डिंग अनाऊन्स झाल्यावर आपण रांगेत उभे राहतो। येथे पुन्हा एकदा आपला बोर्डिंग पास ID व्हेरिफिकेशन होते, म्हणजे आपलं आधार कार्ड, आपलं तिकीट, बोर्डिंग पास हे आपल्या जवळच ठेवायचं नेहमी। फ्लाईटमध्ये बसल्यानंतर सर्वात आधी तुम्ही सीट बेल्ट बांधा। कॅबिन क्रू सेफ्टी इंस्ट्रक्शन देतील। सीटवर आपण बसलेलो आहोत, थोडंसं इंस्ट्रक्शन राहिलेलं सामानाबद्दल ते आता मी तुम्हाला देते। आपण प्लेनमधून किती सामान घेऊन जाणार ते आपल्या तिकिटीवर लिहिलेलं असतं आणि हँडबॅगेतून आपण कमीत कमी 8 किलो सामान घेऊन जाऊ शकतो। हँडबॅगेमध्ये तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू ठेवा। तसंच जर तुमच्या तिकिटीमध्ये मील इन्क्लूड असेल तर तुम्हाला प्लेनमध्ये मस्तपैकी जेवणसुद्धा मिळेल। तुमची लाँगची ट्रिप असेल तर तुम्ही बोर्डिंग गेटवरच मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ शकता। चला आता मी तुम्हाला सांगते, बोर्डिंग एरियामध्ये ज्यावेळी तुम्ही प्लेनचं वेटिंग करत असता त्यावेळी तुम्ही नेमकं काय काय करू शकता। मोबाईलवर काम करू शकता, एडिटिंग करू शकता, रील्स एडिट करणे, मेसेजेस तपासणे किंवा ईमेल्सला रिप्लाय करणे हे सुद्धा तुम्ही करू शकता। तसंच बहुतांश एअरपोर्टवर मोफत वायफायसुद्धा मिळतो, त्याचा यूजसुद्धा तुम्ही करू शकता। फ्लाईटबद्दलची माहितीसुद्धा तुम्ही बसल्या बसल्या चेक करू शकता। स्क्रीनवर तुमचा गेट नंबर, फ्लाईट टायमिंग, बोर्डिंग स्टेटस तपासू शकता। एअरपोर्टवर बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही फोटो, रील वगैरे पण बनवू शकता, व्हिडिओ शूट करू शकता। तसंच वॉशरूम वापरून फ्रेशसुद्धा होऊ शकता। लॉंग फ्लाईट असेल तर हा स्टेप इम्पॉर्टंट असतो। तसंच एअरपोर्टवर मॅगझिन, बुक घेऊन वाचू शकता। हँडबॅगमध्ये योग्य त्या गोष्टी आहेत का ते चेक करू शकता। पासपोर्ट, ID सुरक्षित आहे का
हे परत एकदा चेक करू शकता. विमान लँड झाल्यापासून मी तुम्हाला भरपूर इंस्ट्रक्शन दिली खालचा नजारा बघत खरोखर खूपच सुंदर असा नजारा आपल्याला विमानात बसून खालचा दिसतो. आता आमचं जेवण आलेलं आहे, कारण आमच्या तिकिटीमध्ये जेवण इन्क्लूड होतं. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच छान जेवण होतं, आवडलं मला. तुम्हाला तर माहिती आहे मी फूडी कॉर्नर आहे आणि मला वेगवेगळ्या ठिकाणचं फूड टेस्ट करायला खूपच आवडतं. मस्तपैकी चहा, लेमन टी तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता. आणि मस्तपैकी जेवण झाल्यानंतर खालचा नजारा थोडासा बघितला आणि नंतर मला मात्र डुलकी लागली व त्याच्यानंतर उठली ते मी थेट मुंबईला ज्यावेळी फ्लाईट लँड झाली त्यावेळी. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जर तुम्हाला हवेच्या दाबामुळेच कानांना जर त्रास होत असेल तर तुम्ही कानामध्ये कापूस वगैरे घालून ठेवू शकता. चला आता आमची फ्लाईट लँड झालेली आणि आम्ही प्लेनमधून उतरलो. ह्या प्लेनमधून आम्ही उतरलो आणि आता ह्या बसने आम्ही बाहेर पडणार आहोत. फ्लाईट लँड झाल्यानंतर आपण बाहेर येतो आणि बॅगेज बेल्टवर जाऊन आपले सामान घेतो. तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला एअरपोर्टच्या बाहेर येता येतं. त्यावेळी आपलं प्लेन लँड होत असतं त्याचवेळी ती लोक इंस्ट्रक्शन देतात की आपलं लगेज जे आहे कुठल्या लगेज बेल्टवर येणार आहे. त्यानुसार आपल्याला त्या नंबरच्या लगेज बेल्टवर जाऊन उभं राहायचं व आपलं सामान घ्यायचं असतं. तुमचं कंप्लीट एअर ट्रॅव्हल प्रोसेसिंग कंप्लीट होतं. चला आता आपण एअरपोर्टच्या बाहेर जाऊया. आता एअरपोर्टच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जर ओला उबेर कुठली कॅब बुक करायची असेल तर त्याची सोयीसुद्धा तुम्हाला एअरपोर्टवर अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ओला उबेर बोलवू शकता. आम्हाला पार्किंग एरियामध्ये जायचं होतं कारण की आमची गाडी तिथे होती म्हणून. पार्किंग एरियासाठी जाण्यासाठी तिथे ॲरो दिलेला असतो, त्यानुसार आपल्याला जायचं असतं. आता आम्ही पार्किंग एरियाकडे निघालेलो आहोत. हा आहे पार्किंग एरिया आणि आपण लिफ्टने पार्किंग एरियापर्यंत पोचणार आहोत. तर आम्ही आमच्या मुलाची वाट बघत होतो तर तो आला आणि आम्ही आमचं सामान घेऊन पार्किंग एरियाकडे निघालो. मध्येच आम्हाला भूक लागली म्हणून मस्तपैकी जम्बो किंगचा बर्गर खाल्ला आणि आता आम्ही पार्किंग एरियामध्ये आलेलो आहोत. पार्किंग एरियामध्ये गाडी किती वेळ उभी आहे त्यानुसार पैसे ठरले जातात. प्रत्येक तासाचे पैसे वेगवेगळे असतात. अशा पद्धतीने आमची ही जर्नी मस्त झाली.